नॅशनल एंटरप्राइजेस पखाल रोड इस्कॉन मंदिराजवळ नाशिक या ठिकाणावरून दानिश राजू पठाण, तौसिफ शफीक गौरी खान, माजिद खान यांनी संगनमत करून फिर्यादी यांच्या दुकानातील बॅटरी स्क्रॅप चारून नेला म्हणून आझम खान अहमद खान पठाण राहणारा नाशिक यांनी मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे। सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना गुन्ह्यातील चोरीस गेलेला माल हा वसीम सत्तार खान वय 35 वर्ष याने विकत घेतल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्यास छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेऊन त्याचे ताब्यातून गुन्ह्यातील चोरीस 6,87,350 रुपये किमतीचा 5,825 किलो वजनाचा बॅटरी स्क्रॅप माल हस्तगत करण्यात आला आहे। सदर गुन्ह्याचा तपास चालू असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समद बेग हे करीत आहेत। सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास पाटील व सहाय्यक पोलीस निरीक्षक गुन्हे सुधीर पाटील यांच्या सूचनानुसार गुन्हे शोध पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक समद बेग, ASI रोहिदास सोनार, पोलीस हवालदार देविदास गाढवे, पोलीस अंमलदार गणेश बोरनारे, आकाश सोनवणे, समीर शेख, राजेंद्र नाकोडे, नवनाथ हुगले, दीपक जगदाळे, विशाल पाठक, अमित तिडके, योगेश अपसुंदे, श्रीकांत करपे, जुबेर सय्यद अशांनी केली आहे। नाशिक शहर पोलिसांतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की सुरक्षित रहा, सतर्क रहा। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।